नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या वयोगटातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे आमची मैत्रीण साधना खटी आली आहे. नमस्कार साधना, तुझं स्वागत आहे. साधना ही सामाजिक कार्यकर्ती आहे आणि हसतमुख कार्यकर्ती आणि खूप मनापासून काम करणारी आहे. तर तिचं जे काय काम आहे ते आपण आता समजून घेऊया, तिचं आयुष्य समजून घेऊया. तर मला सांग की पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ कधी आली? माझ्या वयाच्या 18व्या वर्षी. बरं. जेव्हा मी 10वी झाले आणि 11वीला मी मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्याच्या ॲडमिशन घेतली आणि आमच्याकडे कॉलेजमध्ये असताना एक NSS शिबिर झालं आणि ते शिबिर मॉडर्न कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेललाच आयोजित केलं होतं. आम्हाला सगळ्यांनी ओळीने बसवलं होतं आणि अचानक 5-6 महिला त्या शिबिरामध्ये आम्हाला ॲड्रेस करायला आल्या आणि ह्या सगळ्या मध्यमवर्गीय दिसणाऱ्या महिला आता आपल्याशी काय बोलणार आहेत असा मला मोठा प्रश्न पडला. पण पुढची 5-6 तास त्यांनी आमच्या गटाचा ताबा घेतला असं समजा. आणि त्यामध्ये प्रॉमिनंटली आता मला जे आठवत आहेत ते अंजली मायदेव, विद्याताई बाळ आणि साधना दधीच आणि सुधा कोठारी ह्या पण होत्या त्या गटामध्ये. आणि मग त्या 4घी जणी आमच्याशी बोलल्या आणि आम्हाला एक प्रश्नावली त्यांनी भरायला दिली आणि ती प्रश्नावली भरली आणि आम्ही सगळेजण थोडेसे खेळ आणि गाणी आणि असं सगळं आमचं झालं. अल्पोपहार झाला. नंतर परत या महिला काही गेल्या नाहीत. त्यांनी आमची प्रश्नावल्या तपासल्या होत्या तोपर्यंत 2 तासामध्ये आणि आमच्या प्रत्येकाला उभं राहून त्यांनी आमची प्रश्नावली आमच्याबरोबर डिस्कस केली. आणि तेव्हा मला कळलं की व्यक्तिमत्व नावाचा एक काहीतरी प्रकार आपल्या आयुष्यात असतो. मला असं वाटायचं मी फक्त एक व्यक्ती आहे, घरातली लहान मुलगी आहे, कॉलेजात शिकणारी मुलगी आहे. पण त्या क्षणी मला असं लक्षात आलं की माझं काहीतरी एक व्यक्तिमत्व आहे, रंगरूप आहे, एक वजन आहे आणि मी ना आतून काहीतरी आहे आणि मी बाहेरून पण काहीतरी आहे. तर त्या प्रश्नावलीचा सार असा होता की माझं व्यक्तिमत्व हे बहिर्मुखी आहे. आणि मग संपलं. तेवढी माहिती मला मिळाली. पण नंतर मी अंजली मायदेव यांच्याकडे गेले आणि बहिर्मुख म्हणजे काय असं त्यांना विचारलं. तर त्या म्हणाल्या की तू खूप लोकांशी मैत्री करू शकते, त्या मैत्रीतून तुझं स्वतःचं असं तू काम पण उभं करू शकते आणि तू लोकांबरोबर जेव्हा जेव्हा वावरशील तेव्हा लोकांना तू काही देऊ शकतेस, त्यांच्याकडनं काही घेऊ शकते. आणि अक्षरशः ते शिबिर संपल्यानंतर मी जमिनीपासून 2 फूट उंच उड्या मारत अशी पहिल्या दिवशी घरी गेले. आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला अत्यंत मोलाचा आणि खूप वेगळा असा होता, ज्यातनं मला कुठेतरी मी कोण आहे हा प्रश्न पडला. आणि तिथपासून मी चळवळीच्या कामाला खऱ्या अर्थाने जोडली गेले. पण पुढे अनेक छोटे मोठे टप्पे आले की त्यातून मला असं वाटलं की हे काम माझ्या आयुष्याचं ध्येय होऊ शकतं. बरं. आणि घरी कसं वातावरण होतं तुझ्या? माझ्या घरी माझे वडील पोलीस खात्यात नोकरी करत होते. आम्ही औंध परिसरामध्ये ज्या पोलीस क्वार्टर्स होत्या तिथे आम्ही राहत होतो. आम्ही एकूण 8 भावंड, पण आमच्या 2 बहिणी माझ्या वारल्या होत्या आणि नंतर आम्ही 6 भावंड होतो. आणि 6 भावंडांमध्ये 2 भाऊ आणि 4 बहिणी आणि मी धरून 5 होते. नंतर एक बहीण माझी, नंतर तिचं निधन झालं. पण मी घरात सगळ्यात लहान होते आणि अत्यंत रम्य आठवणी आहेत माझ्या लहानपणच्या. आम्ही पोलीस लाईनमध्ये राहत होतो, त्यामुळे अत्यंत मोकळं ढाकळं, शेजार पाजार, देणं घेणं, लोकांशी जनसंपर्क, दांडगा. माझी आई अत्यंत लोकांची आवडती आणि बालपण म्हणजे छान आणि सुंदर, अत्यंत प्रेमळ माणसं आजूबाजूला. आणि मी लहान असल्यामुळे सगळी मोठी भावंडांची मी खेळणी होते आणि लाडोबा होते. खाऊ यायचा. काही जण त्यातली नोकरी करायचे, काही जण कॉलेज शिक्षण घ्यायचे. तर जे नोकरी करायचे ते दरमहा आठवणीनं आमच्यासाठी डिझायनर केक्स आणणं, खाऊ आणणं, किंवा बहीण जाऊन आम्हाला
शॉपिंग करणं आमच्यासाठी. पुण्यामध्ये डेक्कन परिसरामध्ये पाटसकर टेलरकडे त्यांच्या पुस्तकातनं बघून कपडे शिवणं, अशा पद्धतीचं अत्यंत सुंदर आयुष्य होतं. आणि आई बाबांचं हे कसं होतं सहज जीवन, म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने पॉवर कंट्रोल होतं. आजी होती माझी, आजी बऱ्यापैकी वडिलांचं ऐकायचे आणि आईला इतकी मुलं असल्यामुळे या मुलांच्या रगाड्यात तिला कधीही स्वतःच असं काही करता नाही आलं. पण मी 7वी 8वीला गेल्यानंतर माझ्या आईच्या असं लक्षात आलं की आपल्या हातात काहीतरी पैसा पाहिजे. माझी आई तिच्या ओळखीच्या शिंपीकडनं शिवणकाम शिकली आणि 2 रुपये शिलाई असायची. त्यातनं माझ्या आईनं बऱ्यापैकी पैसे साठवले आणि एक दिवस मी लहान असताना मला घेऊन ती लक्ष्मी रोडला आली आणि तिने स्वतःचं पहिलं मंगळसूत्र विकत घेतलं आणि ती म्हणाली की हे मी साठवलेले पैसे आहेत आणि मी माझं तोवर माझ्या आईला मंगळसूत्र सुद्धा नव्हतं. आणि माझे वडील जे काही म्हणजे तेही तसे असहाय्यच होते, कारण ते ब्रिटिशकालीन पोलीस होते. मग नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाच्या पोलीस खात्यात ते नोकरीला होते. त्यांचं करिअर खूप छान होतं. ते CID मध्ये होते. मानवत खून खटला, जोशी अभ्यंकर खून खटला, अशा खटल्यांमध्ये त्यांनी खूप काम केलं होतं. त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसायचा आणि मोठं कुटुंब पगाराच्या मनाने असंही. त्यामुळे पण मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी होती. आणि खूप साऱ्या बहिणी होतो आम्ही, त्यामुळे आम्हाला कंट्रोल करणं हे भावंड इतर करायचे. विशेषतः भाऊ मोठा, तुम्ही नीट राहा आणि व्यवस्थित वागा, असं अशा अर्थाचं खूप होतं. पण माझ्यापर्यंत फारशा काही गोष्टी येत नव्हत्या. मी अत्यंत लहान होते. म्हणजे माझ्या पहिल्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मी 6 वर्षाचे होते. भावाचं लग्न झालं तेव्हा 8 वर्षाची होते. पण पॉवर कंट्रोल रिलेशनशिप होतं. कळत होतं, कारण रात्री 1 वाजता 2 वाजता वडील यायचे, आईला काहीतरी पदार्थ करायला लावायचे किंवा मग नकार दिला तर कधी कधी तिच्या अंगावर हात उचलायचे. हे सगळं झोपेत ऐकायचो आम्ही. पण आईनी कधीही या गोष्टीची वाच्यता केली नाही, कारण तीही तशी असहाय्य होती. पण त्यातल्या त्यात तिने हे शिकली की ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं झालं तर मला माझ्या पायावर उभं राहायला पाहिजे. शिक्षण नव्हतं. ग्रामीण भागात नाशिकच्या ती आली होती. पण तिच्या लग्नानंतर तिचं 14व्या वर्षी लग्न झालं आणि तिला इथे मसोबा गेट पोलीस लाईनमध्ये वडील लग्न करून घेऊन आले. तेव्हा पण तिने अगदी 4थ्या दिवशी आपलं जी शेतकी महाविद्यालय तिथे भाज्या निवडीचं काम हाती घेतलं. आजी आणि ती ते काम करायला जायची, पण कधी तिच्या हातात पैसा खेळला नाही. मग त्यातल्या त्यात तिला असं वाटलं की मी शिवणकाम जर केलं तर हे थोडं प्रोग्रेसिव्ह वर्क आहे आणि छान वाटेल मला. मग तिने त्यात ते केलं आणि तिने बऱ्यापैकी आमच्या ट्युशन फीज भरणं किंवा आमचे छोटे मोठे हातावर पैसे टाकणं असं ती करत होती. पण ती तशी सिक्युअर्ड होती, कारण पोलीस लाईनीत घर होतं स्वतःचं. भावंड शिकत होती. मुख्य म्हणजे शिक्षणावर तिचा भर होता. शिक्षण घ्या, शिक्षण. किती शिकली? मी MSW झाली आहे. BA सायकोलॉजी मी केलं, नंतर 2 वर्ष MSW. आणि मग लग्नाकडे कशी गेली? ॲक्च्युली मध्ये माझा खूप 10वी नंतर प्रवास खूप वेगळा आहे. जसं मी म्हटलं की नारी समता मंचाच्या गटाला मी संपर्क केला आणि त्या गटाबरोबर मी जेव्हा काम करत होते तेव्हा पुण्यामध्ये नुकतंच मंजुश्री सारडा खून प्रकरण ते थोडंसं विसरायला होतं नाही. तो शैला लाटकरची केस आणि मग विद्याताई, अंजली मायदव. मग मी ना 12वी पासूनच बुधवारच्या तुमच्या मीटिंगला येणं सुरू केलं. तर आपटे प्रशालामध्ये मी त्या मीटिंगला यायची आणि तिथे मला ना काही वेगळी मूल्य समाजामध्ये जी रुजवली गेलेली असतात किंवा असू शकतात त्याची ओळख झाली. विशेषतः मतदान हे मला नव्हतं माहिती, किंवा लोकशाही पद्धतीने निर्णय घेणं. आणि स्त्री आणि पुरुष तिथे बुधवारच्या मीटिंगला यायचे, त्यांच्यातली मैत्री मला भयंकर ते सगळं आकर्षक वाटायला लागलं. तेव्हा तूही होतीस, गीताली ताई आणि मुकुंददादा वगैरे पण होते. तर ते फार मला फॅसिनेटिंग वाटायचं.
आणि मग हळूहळू मी मायदेव मॅडमची परवानगी घेतली आणि गुडलकच्या मागे आपलं जे काउन्सिलिंग स्पीक आउट सेंटर होतं तिथे मी यायला लागले. आणि लकीली कुणाच ठाऊक पण 12वी मी आमच्या मॉडर्न कॉलेजमध्ये हिंदी विषयामध्ये 3ही शाखेत पहिली आले आणि मला स्कॉलरशिप मंजूर झाली. म्हणजे माझं आय कार्ड जेव्हा मी बघितलं की नोटीस बोर्डवर लागलंय तेव्हा मी आमच्या हिंदीच्या सरांना भेटले, वाणी सरांना. मग वाणी सर म्हणाले की तू जर हिंदी विषय कंटिन्यू केला तर तुला 3 वर्ष राष्ट्रभाषा पुरस्कार मिळेल आणि त्या पैशात तू तुझं पोस्ट ग्रॅड करू शकते. तर ते 3ही वर्षाचे पैसे मी साठवले. आमच्याच घराजवळ कांबळे सर म्हणून जे कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये शिकवत होते त्यांच्या पत्नीकडे, त्या अहिल्याबाई होळकरमध्ये शिक्षिका होत्या, 3 वर्ष त्यांनी त्यांच्या घरातल्या एका डब्यामध्ये माझे पैसे साठवले. आणि BA नंतर मग मी डायरेक्टली तिकडे गेले. BAचाही माझा स्कोर खूप छान होता, 60% वर होता, कारण मी सायकोलॉजी घेतलं होतं. मला थोडंसं सायकोलॉजीबद्दल खूप आकर्षण वाटायला लागलं बिकॉज ऑफ दॅट टेस्ट. पहिल्या म्हणजे आयुष्यात ह्या छोट्या छोट्या घटना घडतात. आणि मी मुख्य म्हणजे NSSला जोडली गेले. एकदा NSS कॅम्पला मला पाठवलं नाही घरच्यांनी, तेव्हा सुधा कोठारी स्वतः माझ्या घरी आल्या आणि आईची परवानगी घेतली. त्यामुळे मायदेव मॅडम, सुधा कोठारी, विद्याताई, तुम्ही सगळेच जण, तुम्ही मी स्टुडंट असल्यामुळे काही लोकांशी खूप संपर्क असायचा, काही जणांशी नसायचा. पण मग मायदेव मॅडमनी मला सांगितलं की कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये तू करू शकते, कारण 2 वर्षांनी लगेच तुला नोकरी मिळेल. आणि मला लग्न आणि या सगळ्या फंदात लगेच पडायचं नव्हतं. आणि मी कर्वे जॉईन केलं. तिथेही पुन्हा एंट्रन्स टेस्ट, ती पास होणं, ग्रुप वर्क, ती ही मेथडॉलॉजी खूप वेगळी होती, सिलेक्शन मेथडॉलॉजी. पण सुदैवानं माझं सिलेक्शन झालं आणि पहिल्या वर्षाची फी माझ्याकडे होती, त्यामुळे मी ॲडमिशन घेऊन टाकलं. आणि पुढची काही वर्ष मस्तच, म्हणजे 2 वर्ष, कारण कर्वे समाज सेवा संस्थेचे विषय आणि शिकवण्याची पद्धती आणि एकूणच कॉलेजचं जे शिक्षण होतं पोस्ट ग्रॅडचं, त्याची मेथडॉलॉजी फार वेगळी होती. ते शिक्षण फक्त पुस्तकी नव्हतं, ते गटांमध्ये जाणं, सामाजिक संस्थांना भेटी देणं. आणि मी थोडीशी मग रिबेलियस झाले होते की घरी मी राखी पौर्णिमा साजरी नाही करणार, मी अनाथ मुलांबरोबरच राखी पौर्णिमा, असे छोटे छोटे माझ्या आयुष्यामध्ये मी निर्णय घ्यायला लागले. जिथे खूप पैसा खर्च केला जातो अशा लग्नांमध्ये मी सहभाग घेणार नाही. घरच्यांना सांगितलं नाही, पण माझ्या एका बहिणीच्या लग्नात मी अनुपस्थित होते आणि मी शिबिरात होते. असे मी धाडसी निर्णय तेव्हा घ्यायला लागले होते हळूहळू. आणि नंतर मात्र मी मायदेव मॅडमना म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी मी करतेय, माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनवतेय, पण मला ना माझं स्वत्व जपायचं आहे आणि मला लग्न करून कोणाच्या घरी आत्ता जायचं नाही आहे. आणि तेव्हा मग मायदेव मॅडम म्हणाल्या नोकरी कर. मग त्यांनी अत्यंत सुंदर एक जोडगोळी आहे आपल्याकडे, मनीषाताई गुप्ते आणि डॉक्टर अवस्थी, त्यांच्या घरी ते मला घेऊन गेल्या मायदेव मॅडम. आणि मायदेव मॅडमनी तेव्हाही माझी खूप गंमत केली होती की पांढरी साडी घालून यायचं. आणि मग मी सासवडला पांढरी साडी घालून गेले आणि मॅडम मात्र ड्रेसमध्ये स्वारगेटला हजर. आणि मग तिथे गेले, डॉक्टर अवस्थींनी आमच्यासाठी सगळा स्वयंपाक केला. पुन्हा एक वेगळंच चित्र बघायला मिळालं, गॅसपाशी पुरुष पुऱ्या तळतोय आणि आम्ही सगळ्या बायका जेवायला बसलोय आणि ते वाढतायत. आणि म्हणजे असे खूप वेगवेगळे छोटे छोटे धक्के माझ्या आयुष्यात मला मिळत होते. आणि त्या पंक्तीमध्येच माझा पगार ठरला, माझ्या जबाबदाऱ्या ठरल्या आणि माझी नोकरी पक्की झाली. आणि मग मी उड्या मारतच घरी आले, एक सॅगमध्ये कपडे भरले आणि आईने मला थोडी भांडी दिली आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी मला माळशिरसला सोडायला आले. अत्यंत छोटं गाव, 1000 उंबऱ्याचं. आणि मनीषा ताईंच्या तालमीत मी 2 वर्ष शिकले, त्यामुळे पुढे दिसतंय तुझं सगळं वेगळं जगच माझ्या पुढे त्यांनी वाढून ठेवलं होतं. स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतः कसे निर्णय घ्यायचे किंवा समाज काय असतो आणि समाजामधले महिलांचे प्रश्न कुठले असतात, आरोग्याचे प्रश्न कुठले असतात, शिक्षणाचे प्रश्न कुठले असतात, किंवा कौटुंबिक हिंसा म्हणजे काय. मुलगी जळीत केस आमच्याकडे यायची आणि मनीषाताई अशा केसला गाडीत घालून ससूनपर्यंत पोचवायची. हे सगळं बघितल्यानंतर एक प्रकारची भीती पण वाटायला लागली. पण हळूहळू
मला असं वाटलं की घाबरून चालणार नाही, आपण याच्यामध्ये पडलं पाहिजे. आणि मग 1-2 केसमध्ये मी आणि रूपश्री सिन्हा माझी मैत्रीण आम्ही शिवाजीनगर कोर्टात यायचो आणि त्या केसेसच्या तारखांना आम्ही हजर राहायचो. तर असा तो माझा सगळा प्रवास सुरू झाला. पण तेव्हा घरी काय होतं, म्हणजे आई वडील भाऊ? घरी थोडं रिबेलियस मी वागतच होते, पण मग त्याला रिॲक्शन नव्हती? नाही, त्यांना असं वाटलं की आता नोकरी करते, 4 पैसे मिळवते. आणि हळूहळू आमच्या घरामध्ये बहिणींची लग्न झाली होती आणि लग्न झाल्यानंतर मुलींच्या आयुष्यात जे प्रश्न यायला लागतात ते प्रश्न घरचे फेस करत होते. त्यापेक्षा मग पायावर उभी राहिली तर काय. आमच्या घरामध्ये माझ्या सगळ्या बहिणी नर्स आहेत. माझी वहिनी पण नर्स आहे. त्यामुळे वडील म्हणत होते आयदर पोलीस खात्यात जा नाही तर नर्सिंगला जा. तर माझ्या बहिणींनी माझं नर्सिंगसाठी पण सिलेक्शन होणार होतं, पण जी बहीण तिथे तेव्हा शिकत होती ती म्हणाली अजिबात नाही, तू कॉलेज शिक्षण घे, काही नर्सिंग तुला झेपणार नाही, खूप टीडियस जॉब आहे आणि खूप रिगरस कोर्स आहे आणि नको तू करूस. म्हणून मी परत आले आणि मग BA आणि सगळं म्हणजे घरी हळूहळू मान्यता होती तुझ्या एकूण अगदी. पण माझे वडील तोपर्यंत रिटायर्ड झाले होते आणि आपल्या समाजामध्ये रिटायर्ड माणसाचे म्हणजे त्याचा जो से कुटुंबामध्ये कमी होतो तो झाला होता कमी. आणि मग वडील तेव्हा मला म्हणाले की तुला काय करायचं ते तू. पण भाऊ कसे होते तुझे, म्हणजे वडिलांच्या सारखे होते? माझा मोठा भाऊ म्हणजे माझे वडीलच असं, म्हणजे शाळेतल्या पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये तो यायचा. आणि भाऊपेक्षा माझी वहिनी खूप सपोर्टिव्ह होती आणि वहिनी नोकरी करायची, तिची लहान 2 मुलं होती आणि माझं कॉन्ट्रीब्युशन असायचं त्या मुलांच्या वाढी विकासामध्ये, छोटासा अभ्यास घेण्यामध्ये, फार नाही पण वहिनी सपोर्ट करायची आणि भाऊ पण सपोर्ट करायचा. आणि त्याला कळलं होतं की आता हिचा आपल्याला फारसा काही लग्न काही त्रास होणार नाही. आणि जेवढं तोपर्यंत काळही बदलत होता. 88 साल उगवलं होतं, 88 साल उगवलं होतं. छोटा भाऊ शिकतच होता, असं ते वातावरण होतं. पण आमच्या घरात तसं वातावरण प्रतिगामी नाही आहे, पुरोगामी आहे. पण थोडंसं ते जे प्रत्येक कुटुंबांमध्ये पुरुषांच्या हातात सत्ता असते आणि महिलांना प्रत्येक गोष्ट करताना विचारून करणं किंवा त्यांचा पुरुषांचा सहभाग घेणं, ते म्हणतील ती पूर्व दिशा, असं वातावरण थोडंसं होतं आमच्या घरी. नव्हतं असं नाही. आणि थोडंसं आईचा मला सपोर्ट असायचा होता त्यामुळे. आणि आईची शिकवण पण माझी फार वेगळी होती. म्हणजे माझ्या आईने, मी जेव्हा आईच्या लक्षात आलं की आता थोडंसं सेल्फ मेड पर्सनॅलिटी होतीये, तेव्हा माझ्या आईने मला 2-3 खूप सुंदर सल्ले दिले होते की स्वतःचा निर्णय स्वतः घे, पण त्या निर्णयाची जबाबदारी पण घे. आणि असं एक सांगितलं होतं. दुसरं, लग्न तुझ्या मर्जीने करायचं असेल तर नक्की कर, परंतु लग्न केल्यानंतर जर कुठलाही क्रायसिस तुझ्या आयुष्यामध्ये निर्माण झाला तर नोकरी सोडू नकोस. प्रसंगी तुला तुझ्या वैवाहिक नात्याच्या बाबतीत काही निर्णय घ्यायची वेळ आली तरी हरकत नाही, पण नोकरी सोडू नकोस. असे काही ना छोटे मोठे खूप सल्ले ती खूप छान द्यायची मला. आणि आयुष्यात स्वतःला मूल तेव्हाच होऊ दे जेव्हा तुझ्या डोक्यावर छप्पर असेल. हा पण एक फार मोठा, कारण तिच्या आयुष्यामध्ये 8 मुलं झाली तरी तिच्या डोक्यावर स्वतःचं छप्पर नव्हतं. त्यामुळे मला ते 3 सल्ले मी असे माझ्या पदराशी खुणगाट करून बांधले आणि मी ते आजवर आई गेली माझी काही वर्षांपूर्वी, पण आजवर तिचा फोटो बघितला की ते 3 सल्ले असे एका पाठोपाठ स्क्रोल होतात. अगदी खूप महत्वाचे सल्ले आहेत. आणि म्हणजे एकीकडे असं आहे ना की ट्रॅडिशनल बायकांच्या सुद्धा मनामध्ये नंतर हे झालेलं होतं की या पद्धतीनीची एक मानसिकता. पण मग शेवटी लग्नापर्यंत पोचले कशी? हो, मी कॉलेजात असताना आमचं लेबर वेलफेअर होतं आणि श्री माझ्या वर्गामध्ये होता, श्रीनिवास खटी. आमचं प्रेम लग्नच आहे, पण शेवटपर्यंत आम्हाला एकमेकांची जात माहिती नव्हती. आणि आमच्या घरी थोडंसं ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद
ह्याच्या विरोधात काही मतं होती. म्हणजे जाती समाजाची जी उतरंड आहे, तर ब्राह्मण वर्गाबद्दल इतर जातीयांची काही मतं असतात, म्हणजे ब्राह्मण एक थोडा आकस असतो म्हणा. आणि मी लहानपणापासून ब्राह्मण मैत्रिणींमध्ये किंवा पोलीस लाईनमध्ये ब्राह्मण कुटुंबांबरोबर तर मला ते माझं खूप त्यांच्याशी एकोपा असायचा. परंतु जेव्हा मी लग्न ठरलं आमचं, दोघांनी आम्ही ठरवलं आपण लग्न करूया, तेव्हा मग आम्ही एकमेकांना जात विचारली आणि श्रीनी मला त्याची जात सांगितली आणि ती ब्राह्मण होती. तर माझ्या पुढे मोठा गहन प्रश्न होता आणि मग मी त्याला म्हटलं की आपण काही दिवस घेऊया एकमेकांसाठी वेळ, कारण मला तो वेळ हवा होता माझ्या आईशी बोलणं, भावंडांशी बोलणं. परंतु पुन्हा आपल्या समाजामध्ये इतर धर्मी जातीय लोक जे असतात ते ब्राह्मण लोकांना पुन्हा एक उच्च स्थान देतात. त्यामुळे अशा कुटुंबामध्ये आपली मुलगी गेली तर चालेल, म्हणजे वरती गेल्यासारखं, तो चांभार नाहीये ना, मग तो सुतार नाहीये ना, तर तो ब्राह्मण आहे. तर मला असं वाटतं तिथे 50% काम झालं होतं, ज्याचा तेव्हा मी विचार नाही केला. पण आता राग येण्यासारखं आहे ते, म्हणजे इन अ वे तेव्हा मला कळलं की हे जातीची उतरंड काय असते, लग्नात ह्याचं कसं महत्त्व असतं. मग आमच्याकडे असं असतं, तुमच्याकडे तसं असतं, आणि आय एम स्टील स्ट्रगलिंग फॉर दॅट. म्हणजे अजूनही ते आहे. बाजूनी कसं माझे सासरे, मी माळशिरसला होते ना तेव्हा जो 2 वर्षाचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये मी श्रीशी मैत्री होतीच आणि आमच्या दोघांमध्ये एक अंडरस्टँडिंग होतं. पण मी त्याला म्हटलं की कुटुंबाबरोबर जर मला राहायचं असेल तर आय हॅव टू टेक सम एफर्ट्स विथ माय इन लॉज. मग मला पत्रव्यवहार भयंकर आवडायचा, लिखाण आवडायचा. तर माझे सासरे तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये होते, ACC मध्ये, आणि ते अकाउंट्स मॅनेजर होते. तर त्यांच्याबरोबर मी पत्रव्यवहार चालू ठेवला. त्यातनं मग एक वेळ अशी आली की ते म्हणाले आम्हाला मुलीला भेटायचं आहे. मग पुण्याला आले. त्याच दिवशी आमचं लग्न ठरवून ते पुन्हा हिमाचलला गेले आणि आमचं व्यवस्थित साजरं संगीत लग्न झालं. त्या त्यांना थोडी ॲप्रिहेन्शन्स अशी असावीत, कारण प्रत्येक आईचं आपल्या मुलाबद्दलची काही स्वप्न, कल्पना पुढील आयुष्याबाबतीत, त्याचा थोडासा त्यांचा मूड ऑफ झालेला मला दिसला होता. परंतु शेवटपर्यंत दोघंही माझ्याबरोबरच राहिले. आणि गेल्याच वर्षी माझ्या सासूबाई वारल्या, त्याच्या आधी 2 वर्ष सासरे वारले. परंतु त्यांना माझे जे काही मी घेतलेले एफर्ट्स आहेत माझ्या संसारासाठी, माझ्या मुलांसाठी, याच्यावर त्यांचा विश्वास बसला. आणि त्यांना त्यांच्या मुलावर जेवढा विश्वास नव्हता तेवढा तो माझ्यावर बसला आणि ते शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहिलं. बरं. आणि मुलं किती झाली? मला आम्ही दोघांनी, म्हणजे पुन्हा असं आहे की गुरुकडनं आपण फक्त व्यावसायिक शिक्षणाबाबत शिकत नाही, आपण कधी कधी गुरूंना आपल्या फॉलो करायला पण बघतो. आणि आम्ही माळशिरसला असताना आमच्या प्रियाचं आमच्या कुटुंबामध्ये आगमन झालं आणि मनीषाताईंनी दत्तक मुलगी घेतली. कुणाच ठाऊक, पण त्या दिवसापासून मला मुलगी दत्तक घ्यायची असा मी प्रण केला. आणि आमच्या लग्नानंतर आम्ही पहिलं मूल दत्तक घेणार होतो, पण मला माझा मुलगा झाला आणि नचिकेत जन्माला आला. आणि बरोबर 4.5 वर्षांनी आम्ही दोघांनी श्रावणीला दत्तक घेतलं. आणि माझ्या मुख्य म्हणजे आजही सांगायला आवडेल की माझ्या सासू सासऱ्यांनी आणि माझ्या आईवडिलांनी श्रावणीचा एक्सेप्टन्स खूप सुंदर पद्धतीने त्यांनी तिला स्वीकारलं. आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या गळ्यातला ती ताईत होती. शेवटच्या क्षणापर्यंत सासऱ्यांबरोबर ती होती, सासूबाईंबरोबर ती होती. तर अत्यंत सुंदर असं माझं थोडंसं सेक्युलर फॅमिली आहे आमची. स्टील माय हजबंड इज लाईक थोडं तो धार्मिक पण आहे, पण आम्ही सगळेजण एकमेकांच्या मतांना खूप आदर देतो आणि ज्याला जे करायचंय ते त्याला करू देतो. आणि आपण म्हणतो तसं की धार्मिक असणं वेगळं आणि धर्मांध असणं वेगळं. धर्मांध नक्कीच नाही तो. पण मुलगा कसा आहे आणि मुलगी कशी आहे, म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या अंगाने. माझी ही दोन्ही मुलं ना मी जेंडर
त्यांचं जे आहे त्याच्या विरोधात त्यांना मी वाढवलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नचिकेत मधली सेन्सिटिव्हिटी सतत जागृत ठेवणं आणि स्त्रियांविषयीचा त्याचा रिस्पेक्ट, त्याच्या आदम राहावा, हे सगळं मी केलं. आणि आज माझा मुलगा इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट झाला आहे आणि ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी येथे गेली 7 वर्ष झाले तो नोकरी करतो. त्याच्या पूर्ण कुटुंबामध्ये किचनची जबाबदारी तो घेतो आणि त्याची बायको फॅशन डिझायनर आहे आणि माझी सून पण मुंबईची आहे, मानसी तिचं नाव, आणि उत्तम दोघं जण संसार करतात. ऑफकोर्स प्रत्येकाच्या संसारामध्ये प्लस मायनस असतात, पण जेंडरच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर माझी सून नक्कीच पुरुषांप्रमाणे कर्तबगार आहे. पुन्हा कर्तबगार हे आपण लावलेलं बिरुद काही फार चुकीचं पण वाटतं आपल्याला, पण आता बोलताना एक समोरच्या व्यक्तीला समजावं म्हणून सांगते. माझा मुलगा खूप सेन्सिटिव्ह आहे, ती खूप कर्तबगार आहे. म्हणजे ती जी विशेषणं पण स्त्री पुरुषांच्या जेंडरच्या बाबतीत लावतो ती अशी मिक्स आहेत दोघांच्या बाबतीत. आणि आय एम रिअली हॅपी. नाही, अजून काही नाही आहेत दोघांना. आणि माझी मुलगी लेकीचं काय सेम भयंकर बोल्ड आहे. आणि काय शिक्षण तिचं? ती UX डिझायनर झाली आता, इनोव्हेशन मध्ये तिने केलं. ती मेलबर्नला असते आणि ती MITची स्टुडंट आहे. पुढे मग आता 2-3 वर्ष पुण्यात नोकरी केली, पण मग आता पोस्ट ग्रॅड करायला तिकडे मेलबर्नला गेली आणि आता ती UX डिझायनर म्हणून तिथे काम करते. आणि तिने काय म्हणजे लग्न अजून नाही किंवा काय विचार सुरू आहे. आणि ॲडॉप्शनच्या बाबतीतला जो अनुभव मला आला तोही मला खरं सांगावासा वाटेल की आपण थोडे प्रगल्भ व्यक्तिमत्व, पुरोगामी विचार आणि सेक्युलर आणि अशा ह्याच्यामध्ये काही छोटे मोठे निर्णय घेत असतो आणि आपल्याला असं वाटतं की समाज आपल्या सोबतीने येईल ना, येणार का नाही, आणि यायलाच पाहिजे असा आग्रह पण असतो, का नाही. तर ते थोडंसं भगतसिंग शेजारच्या घरात जन्माला यावा असं आता तिच्या लग्नाच्या बाबतीत गमती जमती घडतात. आणि तिने काही अजून स्वतः लग्न ठरवलेलं नाही आहे, म्हणून मी बघत असते तिच्यासाठी स्थळ. पण त्याच्यामध्ये दत्तक विधान ह्या त्याच्याविषयी फक्त क्युरिओसिटी आहे, त्याच्याबद्दल विचारलं जातं. पण तिचं असं मत आहे की मी माझ्या आयुष्यातलं सत्य सगळ्यात आधी त्या मुलाला सांगेन आणि जर पुढे मला जाता आलं तर मी जाईन, अदरवाईज मला एकटं राहायला आवडेल. अशा पद्धतीचा तिचा तो निर्णय तिने घेतला. बऱ्यापैकी स्ट्रॉंगली ते सगळं पचवू शकली लोकांच्या ज्या काय हे होतात. मी तिच्याबरोबर डिस्कस करतो आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणि सध्या दे आर हॅपी. आणि ती दत्तक आहे हे कुठल्या आयुष्याच्या टप्प्यावर पुन्हा असं की तो एक खूप डेलिकेट हे असतो. त्या काळामध्ये मी जेव्हा माळशिरसला मासूम बरोबर पुन्हा 5 वर्ष 6 वर्ष मी जोडली गेले. मासूमचा जो प्रकल्प होता साथी त्याच्याबरोबर मी जोडले गेले. मासूमचं काउन्सिलिंग सेंटर सेट करण्यामध्ये माझा मोठा कार्यभाग होता. ट्रेनिंग आम्ही घेत होतो. त्या काळामध्ये माझ्या असंख्य मित्रमैत्रिणींनी पण दत्तक घेतला होता. वंदना कुलकर्णी किंवा अनवर, ऑड्री फर्नांडिसने 2 मुली दत्तक घेतल्या आणि आमच्या नेहमी गप्पा व्हायच्या. तर मग श्रावणीला मी 2-2.5 वर्षाची असल्यापासून हरवलेलं बाळ, हरवलेलं पिलू अशा गोष्टी सांगायची आणि हळूहळू तिला ते कळलं. आणि आता तिला ॲडॉप्शन म्हणजे काय, कॉन्सेप्ट काय असते, बायोलॉजिकल मदर अँड फादर काय असतं, याच्या पलीकडे जाऊन नाती कशी फुलवायची असतात, कशी असतात, हे सगळं तिला आता माहिती आहे. आणि ती म्हणते की जर मी लग्न नाही केलं तर मी दत्तक घेईन एखादं मुलं आणि माझ्या आयुष्यात मी पुढे जाईन. आणि भावाबरोबर नातं कसं आहे आणि भावानी कसं घेतलं? मुळात 4.5 वर्षाचा होता माझा मुलगा आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो. तेव्हा जजनी सगळ्यात पहिला प्रश्न त्यालाच विचारला होता की आता तुझी बहीण घरी येते कसा वागणार. तर ऑफकोर्स त्याचं तेच उत्तर होतं, पॉझिटिव्ह होतं. आणि अतिशय दोघांचा वैचारिक मेळ आहे. भावनिक नातं खूपच स्ट्रॉंग आहे आणि
त्यांना त्यांची स्पेस सांभाळून एकमेकांना कसा वेळ देता येईल असं स्ट्रॉंग नातं दोघांमध्ये आहे. आणि एकूण बोथ आर हॅपी. एकूण तुझं कौटुंबिक वातावरण खूप चांगलं दिसतं. आणि त्याच्यामध्ये श्रीनिवासचा एक म्हणजे पुरुषत्वाच्या कल्पना क्रॉस करणे असा बऱ्यापैकी आहे रोल. आणि तो लहानपणापासूनचा आहे का विचार करून पुढे झालेला? हो हो, श्रीचा लहानपणापासून नसावा. तो MSW ला आल्यानंतर तो खूप ग्रो झाला. तो अजूनही मला म्हणतो की मी जर आईबाबांबरोबर त्या गावांमध्ये फिरलो असतो तर नॉर्थ किंवा MP तर नसता माझ्यात बदल झाला. पुण्यासारख्या शहराला तो इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्याला खूप वेगळं वातावरण अनुभवायला मिळालं. माझ्याबरोबर राहिल्यामुळे काही गोष्टी स्त्रिया पण ठामपणे उभं राहू शकतात आणि त्यांचे निर्णय घेऊ शकतात आणि त्या पुढे व्यवस्थित करू शकतात. तो अनेक वेळा मला म्हणतो की तू होतीस म्हणून मी एवढं करू शकलो. असा एक तो कायम दिलासा मला किंवा माझं कौतुक 4 लोकांमध्ये करतो. पण मुळात श्रीमध्ये पुरुषाचे गुण स्ट्रॉंगली असण्यापेक्षा तो एक माणूस म्हणून खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे तो म्हणतो की स्त्री पुरुष हे असं मला बोलायला पण नाही आवडत. एक ह्युमॅनिटी लेवलला मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण हा सगळा विचार केला पाहिजे. परंतु आमच्या घरात कायम वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आम्ही डिस्कस करतो, राजकारणावर आम्ही डिस्कस करतो. पण थोडंसं नागपूर बॅकग्राऊंडचा असल्यामुळे राजकीय मतं आमची 0 मिळतात दोघांची. व्यवस्थित वाद घालतो आणि मग तुझं मत आहे असं म्हणून सोडून देतो. माझी मतं प्रूव्ह करण्यासाठी मी उदाहरणं देते ताजी जेवढी आत्ताच्या BJP गव्हर्नमेंटच्या आपल्याला देता येईल तिथे. आणि त्याचं असं मत असतं की नाही म्हणजे हे बरोबर आहे, ते बरोबर आहे, ते ठीक आहे, पण ते कसं पण ते BJPच्या लोकांचं जे काही असतं ते तसंच आहे. ते थोडंसं वातावरण आमच्या घरामध्ये. तुझ्या आता सामाजिक कामाविषयी सांग की पॉश किंवा स्पीक आउट सेंटर किंवा काय तुमची हेल्पलाईन? ऍक्च्युली काय झालं, मी नोकरी करत होते कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये काउन्सिलर म्हणून. तेव्हा प्रसन्ना माझी मैत्रीण, तिच्याबरोबर माझी ओळख झाली आणि आम्ही दोघींनी काही कारणास्तव कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये खूप बदल होत होते आणि ते बदल आपल्या सगळ्यांना अवगत आहेच. पुढे जाऊन त्याचं काय झालं, मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपण स्वतः सुरू करू. म्हणून आम्ही ऑर्गनायझेशन स्टार्ट केली. मनीषा गुप्ते यांनी आम्हाला सपोर्ट केला. तुमच्या ग्रुपमधल्या पुष्पाताई रोडे आम्हाला साथ त्यांनी दिली. मग आमची एक कमिटी स्थापन झाली. आम्ही सुसंवाद ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात गव्हर्नमेंटच्या त्या सगळ्या आम्ही पूर्ण केल्या. आम्हाला FCRA वगैरे मिळाला आणि आमचा पहिलाच प्रकल्प विवाहपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही तो दोघींनी मिळून लिहिला. कॉन्ट्रीब्युशन जास्त लिखाणामध्ये प्रसन्नाचं असायचं, आयडियाज माझ्या असायच्या. असं आमचं छान दोघींचं कॉम्बिनेशन होतं आणि आम्ही टाटा ट्रस्टला प्रकल्प दिला. आम्हाला व्यवस्थित 10-1 वर्ष फंडिंग मिळालं. त्याच्यामध्ये आम्ही एक करिक्युलम डेव्हलप केलं. आधी आम्ही पायलट स्टडी केला, करिक्युलम डेव्हलप केलं आणि ते करिक्युलम आम्ही जवळजवळ 10-12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. मोठी संख्या होती. आणि विवाहपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आमच्याबरोबर तेव्हा डॉक्टर शिरीषा साठे पण जॉईन झाल्या. मग आम्ही सगळा तो अभ्यासक्रम आहे तो आम्ही घेऊन गावोगावी जात होतो, मुलांबरोबर इंटरॅक्ट करत होतो. परंतु खूप मजा यायची कारण मुलगे आम्हाला म्हणायचे हुंड्या आम्ही घेणार कारण आम्ही आयुष्यभर या मुलीला सांभाळणार. मग तिथे त्या आर्ग्युमेंट्स व्हायच्या, मग मुलींचे प्रश्न वेगळे. म्हणजे मी पुन्हा माझं कॉलेज जीवन जगत होते मुलांबरोबर आणि आमचा तो खूप सक्सेसफुल असा झाला. त्याच्यात आम्ही छोटे छोटे 2 पुस्तिका तयार केल्या. एक अभ्यासक्रमाचं केला, एक आम्ही FAQs खूप मुलं विचारायचे. म्हणजे मुलींना साधे प्रश्न पडायचे की लग्न करून मी मुलाच्या घरी का जायचं किंवा लग्नामध्ये मामाच्याच साडीवर लग्न का करायचं. म्हणजे काही मुलींना असं वाटायचं हेच प्रमाण आहे, पण मग ते जाती धर्मानुसार कसं बदलतं. म्हणजे सांभार लोकांमध्ये किंवा सुतार लोकांमध्ये मामाच्या साडीवर लग्न नाही करत, ते ब्राह्मणांमध्ये होतं. असं सगळा जो तो वैचारिक घोळ असायचा मुलांच्या घुसळण आणि ते आम्ही सगळं मुलांबरोबर करायचो. त्यात स्वचा विकास
किंवा मॅरेजेबिलिटी म्हणजे काय, कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय. आता ना मी बघते गेली 2-5 वर्ष झाले खूप लोक या विषयावर बोलतायत, वेगवेगळे पॉडकास्ट करतायत. पण मला इथे सांगायला आवडेल की सुसंवाद पायनियर ऑर्गनायझेशन त्या बाबतीत. आणि मग एकदा आपलं एक खूप छान YMCAला मोठं वर्कशॉप झालं आणि प्रिव्हेंटिव्ह लेव्हलला डोमेस्टिक व्हायलन्स प्रिव्हेन्शनसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हा मी हातवर केला आणि आम्ही कल्पना मांडली की आम्हाला हेल्पलाईन आम्ही सुरू करू. कारण तोपर्यंत माझ्या असं लक्षात येत होतं, म्हणजे इव्हन स्पीक आउट सेंटर नारी समता मंचाचं आणि आम्ही पण काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं तेव्हा आपल्याकडे खूप आपण ग्रासरूट लेवलला खूप पोचत होतो. पण मध्यमवर्गीय बायकांपर्यंत पोचण्याचं जे होतं ना, घटना घडली कीच आपण रस्त्यावर यायचो आणि आवाज करायचो. मग ह्या बायकांनी कुठे बोलायचं, कसं बोलायचं. मग आमच्या लक्षात आलं की यांच्याकडे फोन असतात, ह्यांचा घरातला पुरुष 8-8 तास बाहेर जातो. मग ह्या फोनवरनं आपल्याशी बोलू शकेल आणि आपण प्रिव्हेंटिव्ह लेवलला काही मेजर्स त्यांना देऊ शकतो. सेफ्टी सिक्युरिटीबद्दल बोलू शकतो आपण. त्यांच्या माहेरपर्यंत काही निरोप पोचवायचं असेल तर आपल्या थ्रू त्या पोचू शकतात. किंवा एक मेकॅनिझम त्यांच्या आजूबाजूलाच आहे सोसायटीमध्ये, तो त्यांच्यापर्यंत आपण पोचवू शकतो. काही नीतिमूल्य असतात, म्हणजे विवाहबाह्य संबंध वगैरे वगैरे, त्याच्याविषयी आपण एक व्हॅल्यू सिस्टीमवर काहीतरी त्यांना देऊ शकतो. आणि मग आम्ही ती हेल्पलाईन प्रोजेक्ट लिहिला आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा कॉन्ट्रीब्युशन मी सांगेन की कौतुकानं मी हे सांगेन की प्रसन्नाचं खूप होतं. कारण प्रसन्ना थोडंसं थेरॉटिकल विचार करणारी आणि हे होते आणि मी खूप प्रॅक्टिकल होते. म्हणजे तू लिही, प्रकल्प येऊ दे, पुढची जबाबदारी माझी, असं ते होतं. आणि मग आमच्या लक्षात आलं की आम्हाला डायरेक्ट फेलोशिपसाठी पैसे मिळू शकतात पण फंडिंग नाही असं मिळू शकत. मग मॅकार्थर फेलोशिपसाठी आम्हा दोघींमध्ये डिस्कशन झालं, तू कमी. मग मी तिला म्हटलं की तू जा. आणि तेव्हा मग ती मॅकार्थर फेलो झाली आणि आम्हाला बऱ्यापैकी त्या प्रकल्पावर पण पैसे मिळाले. आम्ही हेल्पलाईन सुरू केली. अगेन मी सांगेन की भारतामधली पायोनियर हेल्पलाईन ही सखी हेल्पलाईन सुसंवादची होती आणि जवळजवळ 3-4 वर्ष तो प्रकल्प चालला. त्याचे फार डिटेल्स आता मी नाही सांगू शकणार. आम्ही असंख्य केसेस हँडल केल्या. एक काळ असा आला की आम्हाला असं वाटलं 24/7 ही हेल्पलाईन पाहिजे आणि आम्ही चक्क ती सुरू करून बसलो. आणि मग आमच्या लक्षात आलं की केवढा मोठा आवाक आहे हा, हे सोपं काम नाही आहे. कारण आम्हाला त्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट पण करायच्या होत्या, आम्हाला तो रिपोर्ट समोर आणायचा होता. आमच्याकडे खूप मोठा स्टाफ होता. तेव्हा सुसंवादकडे 15-20 लोक काम करत होते. हा प्रकल्प, तो प्रकल्प, असं सगळं चालू होतं. पुन्हा आमचं काउन्सिलिंग सेंटर पण होतं. आणि पुन्हा आमच्या लक्षात यायचं की विवाहाच्या उंबरठ्यावर असणारी मुलं मुली ह्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. आणि चक्क सुसंवादने मॅरेज ब्युरो सुरू केलं. तो आमचा प्रकल्प फारसा पुढे गेला नाही. त्याचं काय नाव ठेवलं होतं? हाच म्हणजे सुसंवादच असंच ठेवलं होतं. पण खूप सिनियर सिटीजन्स तेव्हा आमच्याबरोबर जोडले गेले आणि आम्ही विवाह मंडळ काय सुरू केलं होतं, गंमत जम्मत काय काय. पण एक दिवस असं झाला की गव्हर्नमेंटला आमच्या या सगळ्या कामाची दखल घ्यावीशी वाटली आणि विशेषतः सखी हेल्पलाईनची. आणि मानव संसाधन विभाग आणि पुण्याचं महिला बालकल्याण विभाग इथले अधिकारी आमच्याकडे आले. त्यांनी तो प्रकल्प उचलला, तो दिल्लीपर्यंत मांडला. आणि आज तुम्ही बघाल तर भारतभर हेल्पलाईन्स चालू आहेत, प्रत्येक राज्यात चालू आहेत आणि प्रत्येक जिल्हा पातळीवर हेल्पलाईन सुरू आहेत. आणि त्यानंतर भरोसा सेल आपल्याकडे सुरू झालं. आणि पहिली काही वर्ष तर आम्ही हेल्पलाईनचा गव्हर्नमेंटचा नंबर मागायला गेलो की ते आमचाच नंबर आम्हाला द्यायचे. पण आता 1091 सुरू झाला आणि अत्यंत चांगले अनुभव आम्हाला ह्या हेल्पलाईनचे आहेत. आम्ही असंख्य महिलांपर्यंत पोचलो आणि हा प्रकल्प आमचा पुढे गेला. पण एक स्टॅग्निटी येते कामामध्ये किंवा एक बर्नआउट होतो म्हणतो तसं. आम्ही दोघीही खूप एक 15-1 वर्षानंतर बर्नआउट झालो आणि थोडंसं आमच्या कुटुंबाकडे आमची दोघींची दुर्लक्ष व्हायला लागली.
आणि मग आम्हाला शिफ्ट ओव्हर करणं महत्त्वाचं वाटलं. म्हणून मग मी डॉक्टर भार्गवी दावर यांच्या मेंटल हेल्थ प्रोजेक्ट गेले, बापू ट्रस्टवाली. बापू ट्रस्ट. हां. आणि कम्युनिटी मेंटल हेल्थचं त्यांचा एक प्रोजेक्ट होता, त्याच्यावर त्यांनी मला प्रोग्राम डिरेक्टर म्हणून घेतलं. आणि कॉमन मेंटल इलनेस आणि पुन्हा गव्हर्नमेंट लायझनिंग करणं वगैरे वगैरे. त्या काळामध्ये आम्ही लोहियानगरचं सोनावणे हॉस्पिटलमध्ये मेंटल हेल्थ सेंटर सुरू केलं. आणि डॉक्टर भार्गवी दावर यांचा औषधांवर भर शून्य होता. त्यांचं असं मत होतं की मेंटल हेल्थ आपल्याला रिकव्हरीकडे पेशंटला न्यायचं असेल तर आपण म्युझिक थेरपी वापरली पाहिजे, ड्रॉइंग थेरपी वापरली पाहिजे, ड्रम थेरपी वापरली पाहिजे. मेडिसिन्ससाठी त्यांचा कडाडून विरोध होता. आणि अशा पद्धतीचं मी त्यांचं नेटवर्किंग पण बघितलं. काही वर्ष मी त्यांच्या प्रोजेक्टवर, त्यांच्या कम्युनिटी मेंटल हेल्थच्या काम केलं. आम्ही असंख्य मेंटल हेल्थ पेशंट्स बरोबर काम केलं तेव्हा. आणि ते सगळं काम संपल्यानंतर पुन्हा मला असं 2010ला असं वाटायला लागलं की म्हणजे कदाचित तुम्हाला ते विचित्र वाटेल, पण आपल्या ना महिला चळवळींमध्ये पण तो विषय मोठ्या पातळीवर बोलला जात होता. पण माझा व्यक्तिगत संघर्ष असा होता की मी का फक्त महिलांबरोबर काम करायचं. कारण थोडंसं फ्रस्ट्रेशन पण यायला लागलं. कारण आम्ही ना पोलीस चौकीत जायचो, आम्ही धरणं धरायचो कागदपत्रांसाठी, मुलीला पेरेंट्सपर्यंत आम्ही पोचवायचो, पण परत ती नवऱ्याच्या घरी जायची. मग इथे काय करायला पाहिजे. मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ना पुरुषांबरोबरचा संवाद वाढवायला पाहिजे. आणि मग तो कसा वाढवू. मग विवाहपूर्व प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला पुरुषांशी बोलता यायचं, पण ते जे पुरुष होते ते लहान वयाचे पुरुष होते. डिसिजन मेकिंग पॉवर त्यांच्यामध्ये नव्हती. आणि खूपसा त्या तरुण मुलांवर पगडा त्यांच्या कुटुंबियांचाच असायचा. विशेषतः मुलग्यांवर वडिलांचाच असायचा, मुलींवर आईचाच असायचा. तर मग असं एक काहीतरी प्लॅटफॉर्म आपण शोधला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2012ची जी केस झाली निर्भयाची, तेव्हाच्या सरकारने घाईघाईने 2013चा कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारी लैंगिक हिंसा, याला प्रतिबंध करण्यासाठी, आणि तो विशाखा गाईडलाईन, विशाखी गाईड. आणि विशाखा गाईडलाईनमध्ये आपण थोडं बहुत वैचारिक मंथन केलं होतं. म्हणून मला असं वाटलं की हा कायद्याबद्दल आपण थोडा आपला अभ्यास वाढवला पाहिजे. तो मी अभ्यास वाढवला आणि काम सुरू केलं. आणि सगळ्यात प्रथम मला टॅको कंपनीच्या 12 कंपन्या मला मिळाल्या, त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आणि हळूहळू आता माझ्याकडे बऱ्यापैकी 25 ते 30 कंपन्या आहेत आणि मी कॉर्पोरेट्स बरोबर आता काम करते. परंतु काही शाळा, काही कॉलेजेस पण माझ्याकडे आहेत, 1-2 छोटे मोठे हॉस्पिटल्स आहेत, काही 1-2 मॉल आहेत जिथे मी या पद्धतीचं काम करते. खूप वेगवेगळे अनुभव मला येत आहेत. आणि हॉस्पिटल सेटअपमध्ये पण काम करण्याची मला 1-2दा संधी मिळाली, फक्त ट्रेनिंग मी घेतले. तर याच्यामध्ये हा कायदा मॅन्डेटरी असल्यामुळे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट थ्रू हा मॅन्डेट होतो, त्यामुळे त्या लोकांनी हा सिरियस बऱ्यापैकी घेतला आहे असं मला वाटतं. परंतु काय झालं की हा कायदा आला आणि आपल्याकडे सगळ्यात पहिली पुणे जिल्हा कमिटी स्थापन झाली, स्थानिक तक्रार निवारण समिती असं तेव्हा त्याचं नाव होतं. आता आम्ही फक्त स्थानिक समिती म्हणतो किंवा अंतर्गत समिती म्हणतो. तर या समितीवर माझी आणि ॲडव्होकेट रमा सरोदेंची निवड झाली आणि आम्ही 2 टेन्युअरमध्ये काम केलं. जवळजवळ 6 वर्ष आम्ही दोघीजणी पुणे जिल्हा समितीवर काम करत होतो. परंतु तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, ट्रेनिंग फॅसिलिटीज आम्ही काही फारशा देऊ शकत नव्हतो. आणि तिथे जे DO होते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर ज्यांची नेमणूक केली होती, त्यांच्याकडे भूसंपादन विभाग होता आणि ते ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना हे दिलेली. परंतु आमच्या असं त्या 5-6 वर्षामध्ये लक्षात आलं की आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काहीही नसलं तरीही आम्ही खूप नेटाने दोघींनी काम केलं. कारण आपल्या सगळ्या चळवळीतल्या मैत्रिणींनी आम्हाला सांगितलं की आपण मेनस्ट्रीममध्ये
थांबायला पाहिजे आणि तिथे राहून आपण काहीतरी काम केलं पाहिजे. तर त्या एकाच प्रेरणेला कायम स्मरून आम्ही दोघींनी कुठलंही ट्रॅव्हल सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं एक्सपेक्ट केलं नाही आणि आम्ही दरमहा 2दा आम्ही भेटायचो. त्या मीटिंग्स व्हायच्या. अत्यंत खूप साऱ्या केसेस आम्ही दोघींनी आणि आमच्या त्या पूर्ण समितीने हँडल केल्या आणि आमच्या असं लक्षात आलं की जे या कायद्याच्या अंतर्गत जे 2 ज्युरिस्डिक्शन आहेत, एक अंतर्गत समितीचं ज्युरिस्डिक्शन आहे जिथे 10 पेक्षा कमी लोक जिथे काम करतात अशांसाठी स्थानिक तक्रार निवारण समिती आहे आणि एम्प्लॉयरनी करायची 10च्या पुढे झालं किंवा एम्प्लॉयरनी जर एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार केला तर त्या दोन्ही प्रकारच्या केसेस आम्ही हँडल करायचो आणि अंतर्गत समितीमध्ये 10 पेक्षा जास्त लोकांसाठी ती समिती करावी लागायची. तर याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की अनऑर्गनाइज सेक्टर इतकं मोठं आहे आणि घरकाम करणाऱ्या महिलांचं इतकं मोठं सेक्टर आहे. तर ह्या सगळ्यांपर्यंत आउटरीच काय आपला असला पाहिजे आणि आउटरीचच्या दृष्टिकोनातून कुठलंही फंडिंग महिला आणि बालकल्याण विभागाकडे नाही आणि महिला आणि बालकल्याण विभागाकडे डोमेस्टिक व्हायलन्सचं काम बघणारी जी मुलगी होती तिच्याकडेच ह्याची ॲडिशनल जबाबदारी दिल्यामुळे या कामामध्ये खूप दिरंगाई होत असे. लोक सिरियसली येऊन संपर्क करत होते पण आउटरीच नसल्यामुळे मला असं आजही वाटतं जवळजवळ 2013 ते आता 12 वर्ष झाले अजूनही आपल्याकडे म्हणाव्या त्या केसेस आणि तेवढ्या केसेस समितीकडे आलेल्या नाही आहेत आणि आपण त्याच्यावर प्रॉपरली काम नाही करू शकलेलो. याच्यामध्ये फंडिंग हा एक मुद्दा आहे, मॅनपॉवर हा एक मुद्दा आहे, सरकारची अनास्थाकडनं त्यांनी आस्थेकडे जाण्याचा जो मुद्दा आहे, महिला आयोगाने उचल खाण्याची जी गोष्ट आहे, अशा असंख्य पातळीवर खूप मोठं काम उभं राहिलं तरच स्थानिक समितीचं काम पुढे जाणार आहे. परंतु आपल्या महिला चळवळीतल्या एका व्यक्तीला ते या समितीमध्ये घेतात आणि हे काम सुरू आहे. पण या उलट मला अंतर्गत समितीचा एक थोडासा चांगला अनुभव असा आला की मॅन्डेट आहे म्हणून तरी ते आता करू लागलेले आहेत. तर तिथे समिती असते, तिथे काही लोकांची निवड केली जाते आणि प्रशिक्षण घेण्याकडे त्यांचा कल आहे आणि बऱ्यापैकी काम माझं तिथे होत आहे. आणि याच्यामध्ये ना वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक येतात. महिला 50-50% समितीवर लोक पाहिजेत, महिला 50% आणि पुरुष 50%. पण 50% पुरुषांमध्ये पण अजूनही ही मानसिकता आहे की एखाला जर 2 किंवा 3 मुली असतील तर की अशा पुरुषाला त्या समितीवर घेतलं जातं किंवा म्हणजे महिलांच्या बाबतीत ज्याला खूप बहिणी आहेत त्याला घेतलं जातं. म्हणजे क्रायटेरिया काहीतरी वेगळाच आहे. पण असे पुरुष येतात, ते बोलतात, काम करतात आणि बऱ्यापैकी हे सगळं काम NGO मेंबर म्हणून आपल्यावर ढकलतात. परंतु मला एक असा आता क्राऊड उपलब्ध आहे समाजामधला जिथे मी स्त्री पुरुष असमानता किंवा समानता किंवा महिलांवर होणारे छेडछाडीपासून बलात्कारापर्यंतच्या घटना, गोष्टी, खून, ह्या सगळ्या गोष्टी मला बोलता येत आहेत आणि पुरुषांमध्ये एक संवेदनशीलता जागवता येते आणि थोडंसं दडपण ह्या कायद्याचं पुरुषांवर नक्की आहे. आणि मुली फारसं अजूनही पुढाकार घेत नाही आहेत अर्ज करायला. परंतु आमचं प्रशिक्षण झालं माझं की त्याच्यानंतर 10-12 मुली येऊन ह्या सगळ्या अडचणी आम्हाला सांगतात. लेखी कंप्लेंट द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना असं वाटतं की आमच्या रोजगारावर ह्याचा परिणाम येऊ शकते म्हणून मुली पुढे येत नाहीत. परंतु आत्तापर्यंत मी प्रत्येक कंपनीमध्ये 2-4 अशा केसेस हँडल केलेल्या आहेत. एका कंपनीमध्ये आत्ता चालू स्थितीत माझ्या 3 लाईव्ह केसेस आहेत ज्याच्यावर मी काम करते आहे आणि मुली प्रतिसाद देत आहेत आणि मुलींच्या लक्षात येत आहे की आपण बोललं पाहिजे आणि मुलग्यांना पण याचं थोडंसं दडपण येत आहे. ते लॉयरचे सल्ले घेत आहेत केसेस हँडल करताना. परंतु हरकत नाही, पण येत आहे पुरुषांना दडपण ह्याचा आणि याचा एक ओपननेस आहे त्यांच्यामध्ये. फक्त हा मुद्दा फक्त जेंडर असा न घेता तो डायव्हर्सिटी इन्क्लुजनला धरून जर आपण घेतला तर मग ओपननेस दिसतो. आणि मुळात अप्रोच आपण कसा करतो म्हणजे आपण खूप
स्त्रीवादी भूमिकेतून हा कायदा जर मांडायला गेलो तर ते कान बंद करून घेतात. त्यामुळे अप्रोच करताना कोणत्या कॅटेगरीतले लोक आहेत, मॅनेजर्स आहेत का, ब्लू कॉलर स्टाफ आहे का, व्हाईट कॉलर स्टाफ आहे का, असं बघून तुम्हाला तुमचं मॉड्यूल चेंज करावं लागतं आणि आपण अप्रोच झालो की ते. पण पुरुषांमध्ये आता हळूहळू मला तरी असं दिसतंय, म्हणजे मी फार पॉझिटिव्ह नाही आहे त्या बाबतीत, परंतु संवाद होतोय आणि घडलेल्या घटनेला तीव्र विरोध ते करतात. उदाहरणार्थ आता स्वारगेट बसस्थानकावर जी घटना घडली किंवा एक 4-5 वर्षापूर्वी रमोलाची केस झाली, ह्या सगळ्या केसेस जेव्हा मी डिस्कस करते किंवा पुजारीची केस डिस्कस करते तेव्हा ते म्हणतायत की मुलींना संरक्षण पाहिजे आणि आम्हाला मुली पाहिजेत का मला, हा पण एक खूप भाग आहे. त्याला नक्कीच हे आहे की आत्ता आपल्याकडे जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये 51 शेअर हा परदेशी लोकांचा आहे आणि 49 आपला आहे. म्हणजे अजूनही आपण काय म्हणूया की गुलामीत जगतोय. हे मी नेहमी हाय कॅटेगरीचे जे लोक असतात, मॅनेजर्स वगैरे, त्यांच्याशी मी बोलते की आपण फार स्वतंत्र झालोय अशा भ्रमात आहोत. अजूनही आर्थिकदृष्ट्या भारत काही स्वतंत्र नाही. परंतु काय होतं, ज्यांचे 51 शेअर्स आहेत अशा कंपन्या परदेशी आहेत आणि त्यांच्याकडे या विषयावर लिबरल जागरूकता आलेली आहे. त्यामुळे त्या कंपन्या हा जो कायदा आहे या कायद्याच्या संदर्भात ते इनिशिएट करायला लावतायत त्यांना आणि काम करायला ते भाग पडतायत. हा एक खूप पॉझिटिव्ह मला दिसतोय ह्याच्यामध्ये. आणि माझ्या व्यक्तिगत आनंदाचा किंवा ध्येयाचा एक छोटासा भाग फुलफिल होतोय की मी आज ना महिलांशी कमी बोलते, पुरुषांशी जास्त बोलते. खूप गरज आहे आणि ती खूप गरज आहे आणि खूप छान वाटतंय पुरुषांशी बोलताना. त्यांच्या पण काही अडचणी आहेत, जसं आपण 498 काही वेगळ्या केसेस पण आपण डिस्कस करतो, तसे पण काही अनुभव आम्हाला समोरून येत आहेत. परंतु ऑफकोर्स महिलांचे प्रश्न हे गंभीर आहे. म्हणजे संख्यावाईज काय आहे. आणि आजही मला कामगार वर्गामध्ये असं दिसतंय की ज्या घटस्फोटित स्त्रिया आहेत, अविवाहित स्त्रिया आहेत किंवा ज्यांना नवऱ्याची साथ आता ज्यांच्याकडे नाही आहे किंवा विधवा आहेत, अशा महिलांना बरोबर टार्गेट करून त्यांच्यावर कामाच्या ठिकाणची हिंसा होते. महिलांची फसवणूक सुद्धा जास्त होती सध्याच्या काळामध्ये, आणि विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत पण. कारण महिलांमध्ये आता आपण बघतोय की मुक्तीचा अर्थ महिलांनी पण आताच्या पिढीने वेगळा घेतलेला आहे. आपण ज्या प्रेरणेने ही कामं मूल्य म्हणून आपण म्हणतो किंवा निर्णय क्षमता आणि आपण अशा गोष्टी बोलत होतो ना की स्वत्वाचा विकास किंवा माझ्यामध्ये काय म्हणूया एक स्वतंत्रता, माझी आत्मभान पाहिजे, माझी क्षमतेने मी माझी फुलफिल करून समाजामध्ये मी वागलं किंवा माझ्या शब्दाला मान पाहिजे, हे कुठेही दिसत नाहीये. आत्ताच्या तरुण मुलींचा बघता स्त्रीमुक्तीचा फार वेगळा अर्थ त्यांनी घेतलेला आहे. आपण म्हणतो तसं की भांडवली अर्थ सगळा तो होतोय कुठेतरी. कमोडिफिकेशन, स्वातंत्र्य म्हणजे मूल्य नाहीये, मूल्य काहीच नाहीये. आणि मग ह्या अशा स्त्रीमुक्तीला घेऊन जेव्हा मुली वर्तनाच्या बाबतीत स्वातंत्र्य घेताना दिसत आहेत, तिथे पण पुरुषांचा फायदाच झालेला आहे. त्यामुळे अशा मुलींचा वापर करून घेणं, गैरफायदा घेणं, त्यांच्याबरोबर एक कॅज्युअल इंटरॅक्शन ठेवणं किंवा त्यांना स्वीटी, डार्लिंग, बेब्स म्हणणं किंवा त्यांना डायरेक्टली तुझा स्कोर काय आहे हे विचारणं, हे खूप इझी गोईंग वाटतंय पुरुषांना. आणि आत्ताच माझ्याकडे एक केस आली आहे की त्या मुलीला तिचा वाढदिवस सेलिब्रेट होता कंपनीमध्ये आणि लांबून तिच्या बॉसने विचारलं की अरे तिला बाकीच्या काय गोष्टी विश करता, खरं विश असं करा की तिचं स्कोर काय आहे विचारा.
आजच्या गोष्टी आज तिच्यासाठी ऑस्पिशियस डे आहे, छान आहे, तर तिला तिचा स्कोर विचारा. तिला ते कळलंच नाही. आणि तो स्कोर म्हणजे तिने किती सेक्शुअल रिलेशनशिप ठेवतीये किती जणांबरोबर, आणि ही सेक्शुअल हॅरेसमेंट आहे हे कळायला तिला खूप उशीर लागला. आणि जेव्हा लागला तेव्हा तिने केस नोंदवली. तर मला असं वाटतं की मुलींनी पण त्यांचं आत्मभान अशा दृष्टीने जागृत ठेवलं पाहिजे. आणि आपल्यासारख्या गटांनी मुलींपर्यंत पोहोचताना ह्या गोष्टी बोलायला पाहिजे. स्वातंत्र्याच्या कल्पना याच्याविषयी खूप बोलायला पाहिजे. तर त्याचं खरा अर्थ काय तुझं पुढचे प्लॅन्स काय आहेत? पुढचं काही नाही, मला खूप लिहावंसं वाटतं, खूप लोकांशी संवाद साधावा असं वाटतो. आता सध्या माझ्याकडे पॉशच्या केसेस काउन्सिलिंगसाठी येतात आणि ह्या सगळ्या कंपन्यांचं प्रिव्हेंटिव्ह लेवलला मी काम करते. आणि त्यात कधी कधी माझं आरोग्य मला साथ देत नाहीये, पण स्टील आय एम वर्किंग. आणि मला छान वाटतंय. म्हणजे खूप शुभेच्छा तुला. आनंद वाटलेले आहेत गप्पा मारून. थँक्यू व्हेरी मच. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.